श्री गणरायाला, रंगदेवतेला आणि नाट्य देवतेला अभिवादन करून टिंकचॅक टीम 1 सहर्ष सादर करीत आहे स्त्री रंग. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. स्त्री रंग मधून आज आम्ही आपल्या समोर उलगडणार आहोत रंगमंचावरील स्त्रियांनी साकार केलेल्या विविध नाट्य प्रकारातल्या कलाकृती. काळ आहे बालगंधर्वांचा. त्या काळात स्त्रिया रंगमंचावर काम करत नसत. बालगंधर्वांनी अनेक स्त्री पात्र अजरामर केल्यामुळे त्यांच्या योगदानाला यामधून वळणे अशक्य. सादर करत आहोत संगीत शारदा मधील एक प्रसंग. नमन गणेशा हे प्रथमेशा, ओंकारा तू हे सर्वेशा, नटराजाला वंदन करिता पंचारतियो वाढुनी नमिता. नमन गणेशा हे प्रथमेशा. अगं मला सांग, श्रीमंतांचं वय काय आहे? एवढं मात्र विचारू नकोस ग बाई. अगं बाई, ते का? श्रीमंत आहेत, हौशी आहेत, अगं मायाळू सुद्धा आहे, पण वयाची तेवढी गोष्ट करू नकोस ग बाई. अगं बाई, म्हातारा आहे की काय? म्हातारा? छे 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 छे. म्हणजे अगदी अगदी एवढाच. अवघे पाऊणशे वयमा. बापरे, पाऊणशे? म्हाताराळी तुका. इतका? इतका नाही, म्हणजे ट्विंक 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 ट्विंक. म्हाताराळी तुका नवघे पाऊणशे वयमा. म्हाताराळी तुका नवघे पाऊणशे वयमा. दंताजीचे ठाणे उठले, अहो दंताजीचे ठाणे उठले. मेल्यानो, हे बदामाच्या शिऱ्यात बदामाचे खाप खातात नाही तुम्ही, खाप. दंताजीचे ठाणे उठले, उठले दोन्ही कान. डोळे रुसले काही न दिसता, डोळे रुसले काही न दिसता. अन्ना म्हणते मान, अन्ना म्हणते मान. उसनी घेऊन ऐट चालता, उसनी घेऊन ऐट चालता. काय दिसे ते ध्यान, अहो काय दिसे ते ध्यान. म्हाताराई तुका नवघे पाऊणशे वयमा, नवघे पाऊणशे वयमा. स्त्री शिक्षणाची बीज ज्या फुले दाम्पत्यांनी रुजवली, त्या सावित्रीबाई फुलेंच्या बालपणीचा काळ ऐकूया त्यांच्याच तोंडून. होय, मी सावित्रीबाई ह्या एकपात्री प्रयोगातील एका प्रवेशाद्वारे. नमस्कार समध्याश्री. माझा जन्म नायगावचा. सातारा जिल्ह्याचं ठिकाण बघा. गावात तवा जेमतेमच माणसं होती, पर तवा माणसाला माणूस वळखायचा. आणि मी तर काय, नेवसे पाटलांची थोरली लेक. मग माझा तोरा काय विचारता. अहो, शेताच्या ठेकळातनं सुसाट धावणारा माझा जीव काटा बोचतो काय आणि काय बोचतो काय. झिपऱ्या कपाळावर घेऊन गावभर भटक भावायलाच मी जणू फिरायची बघा. माझी आई लई कावायची. आई म्हणायची, सावे 4 वर्षाची झालीस, भाकऱ्या बनवायला कधी शिकणार? लगीन करायचं हाय तुझं,
जायची जात आहे, पर तवा माझं समद ध्यान ठेकळात पाणी घालण्यातच होते बघा, चिकुल करायला पिठात पाणी कालवण्याच्या ऐवजी. अहो तुम्हासनी सांगते, चिचावर चढणं म्हणू नका का जांभळं काढणं म्हणू नका, सगळ्यात म्याम होरच बघा. आणि एकदा झालं ना, इप्रितच घडलं. मी चढली की जांभळाच्या झाडावर, आणि जांभळाची फांदी तुटली की, आणि मी लागले की वरतीच लोंबकळायला बोंबलायला, आणि चढले की मी आयो 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 मेले मेले मेले, माझी जांभळं माझी जांभळं आयो, फांदी तुटली आता आयो, मी पडतीये मेले आयो. माझा बा हसत होता तिथं. हळूच माझा बा आला, त्याने मला झाडावरनं काढलं. झालं, आई लागली परत कावायला. अहो ही हातुटकी झाली, लंगडी झाली, कोण घेईल हिला पदरात, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवती बघा. काय 30 गेले, मग माझ्या बानी माझं लगीन ठरवलं. बा म्हटला, सावे लगीन ठरलं आता तुझं, पोरगा पुण्यासनी राहतो, आडनाव फुले. मग काय, माझ्या नाकाचा तेंडा लईच लागला बघा चुरचुरायला. लगीन ठरलं ना आता माझं. मला लईच प्रश्न पडले होते बघा, कारण म्हणे या फुल्यांचा पोरगा लई शिकलेला आहे, लई बुक वाचलेला आहे. मग आई मला म्हटली, सावे बाद झालं, ऐक ध्यान देऊन ऐक काय सांगते ते. बाईच्या जातीला घर बरं, घरातली चूल बरी, चुलीतली जळणारी लाकडं बरी, आणि हातातली फुकणी बरी, फुकणीतला फुकणारा जीव बरा. तर माझं कुठं ध्यान होतं, माझं समद ध्यान लागलं होतं पुण्यासनी. पुण्याला जायचं, एवढ्या मोठ्या शहरात जायचं. बाबू कसं असेल पुणे, टांग्यात बसायचं. परत माझ्या ध्यानात आलं, एवढा मोठा शिकलेला फुलांचा पोरगा, ह्याला चिचावर चढता येत असेल का, ह्याला जांभळं काढता येत असतील का, ह्याला हिरीत पोता येत असेल का, रातच्याला चांदण्या मोजायला येत असतील का त्याला. काय करू पुण्याची स्वप्नन, असे लई प्रश्न बघा. तुम्ही गेलाय का हो कधी पुण्याला, माहितीये का तुम्हाला पुणे कसं दिसतं, सांगा मला बी. बाबू पुण्याला जायचं. हळूहळू समाज बदलू लागला आणि रंगभूमीही त्याला अपवाद राहिली नाही. पाहूया नाट्यप्रवेश संगीत संशय कल्लोळ. बाई 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 बाई, ही कोण माझ्या दाराशी. काय गे भैरटे, इतक्या हाका मारल्या, दारावर धक्के मारले, कान फुटले होते का तुझे, दार उघडायला काय झालं होतं. आणि ही कोण दुसरी, कशाला आलीयस, काही काम का आहे, आणि अशी घोटातीयस का, काय ते स्पष्ट सांग. पोटशुळावर औषध मागायला का रामबाण, बायकांच्या दुखण्यावर रामबाण औषध घ्यायला, का कुणी आडलीये तिच्यासाठी मंत्राचं पाणी मागायला आमच्या यजमानांकडे आली असते. बायकांना फुक्कट औषध द्यायचं सासूबाईंचं पुण्यव्रत चालवलंय ना त्यांनी. आणि काय ग, हे लुगडं तुला कुणी दिलं. आता म्हणशील भरणीबाई साहेबांनी दिलं म्हणून, देत आहेत फुक्कट भरणीबाई साहेब, ठेवलंय काय ग. आणि तू भरणीबाई साहेब देत आहेत फुक्कट, जा आता तू जा, त्या भाग्याला पाठवून दे जा. स्त्री शिक्षणामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती झाली आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री मुक्ती चळवळीचे वारे वाहू लागले. सादर करीत आहोत पथनाट्य मुलगी झाली हो या मधील एक प्रसंग. सेल 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 लागलाय, सेल 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 लागलाय, सेल 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 लागलाय,
संधी. सेल 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 लागलाय सेल 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 लागलाय सेल सेल सेल. बाबे चल लवकर बघू तरी जरा आपण. अहो बाई, हात लावू नका, दूरनच पहा बरं. कसा दिला हो हा नवरा मुलगा? हा ना, हा परवडायचं नाही तुम्हाला, खूप महाग आहे. ते आमचं आम्ही ठरवू. तुम्ही आधी किंमत तर सांगायची. याची किंमत 75,000 रुपये. 75,000? हो. हो आहे काय एवढं याच्यात असं विशेष? हो, हा डॉक्टर आहे, डॉक्टर. आणि हे पहा, वय, शिक्षण, पैसा आणि उंची या चारही बाबतीत नवरा मुलगा मुलीपेक्षा किमान 4 बोट तरी उंच हवा, नाहीतर मुली डोक्यावर मिळे वाटतात. चल बाबे आपण जाऊया. आई चल आपण त्या बी विंग मध्ये जाऊया. तिथे ना मीडियम रेंजचे नवरे मिळतील. चालेल चल. जाऊ, जाऊ. सेल 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 लागलाय सेल 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 लागलाय सेल सेल सेल. हा नवरा मुलगा कसा दिला हो? हा आहे बँकेत. चालेल चालेल. मग याचा रेट काय? हे पहा, हा बँकेत आहे म्हटल्यावर घर घेण्यासाठी कर्ज तरी नक्की मिळेल, पण फर्निचर आणि इतर खर्च सगळं मिळून किमान 30-35 हजार तरी लागतील. चालेल चालेल. मग आजच उरकू क्या लग्न? आम्ही बघा कशा तयार होऊन आलोय. तेवढ्यासाठीच तर मी नटून थटून आलीये. आगावच दिसते मुलगी. अहो, एवढ्यानं कसं भागायचं? तुमची आहे मुलीकडची बाजू, मग दोन्हीकडचं लग्नाचा खर्च नको का तुम्हाला बघायला? आणि त्याशिवाय विहिणीची हाऊस माऊस, मानपान. अहो, एकुलता एक आहे. हो पण थोडा रेट कमी करा ना जरा. अहो, परवडत नसेल तर आमच्या नवरा मुलांची झाकणं कशाला उघडता? चला बरं, फुकट वेळ घालवला आमचा. मुलगी झाली आता काय मी करू? मुलगी झाली व्यवसायास केले तरी मुलगी झाली, उपस्थापास केले तरी मुलगी झाली, मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली हो. महाराष्ट्रातल्या नाट्यकर्मींनी समाजामध्ये होणाऱ्या बदलांची दरवेळेस दखल घेऊन त्याचे प्रतिबिंब रंगभूमीवर उतरवले आहे. सरितेसारखाच स्त्री शक्तीचा नाट्यभूमीवरचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो ही रंगदेवतेकडे प्रार्थना. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, श्रीरंग माझा वेगळा, श्रीरंग माझा वेगळा.